ते 9 शतकापासून आजही जसेच्या तसे उभे असलेलं भटाळ्याचं हे शिव मंदिर केवळ दगडाने रचून बांधलं गेलं आहे। या शिव मंदिराला साधारणतः 4 फूट उंचीची विदर्भातील सर्वात मोठी शिवलिंग याच मंदिरात आहे। आज मी आलो भटाळा या गावामध्ये। या गावामध्ये एक प्राचीन शिव मंदिर आहे। या शिव मंदिराचे दर्शन घ्यायसाठी आणि पाहायसाठी आज मी इथे आलो आहो। सर्वात आधी दर्शन घेऊया आणि जाणून घेऊया या मंदिराचा मागचा इतिहास। चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला आहे। यातील अनेक प्राचीन वास्तू गोंड साम्राज्याचे साक्ष देतात। भटाळा गावातील हे आहे एक प्राचीन शिव मंदिर। वरोरापासून 13 किलोमीटर तर चंद्रपूर पासून 95 किलोमीटर अंतरावर आहे। केवळ गोट्यांवर गोटे रचून बांधले मंदिर। विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग याच मंदिरात आहे। मंदिराच्या परिसरात अजूनही मूर्ती सापडते। एकाच रात्री बांधले गेले हे मंदिर असे ग्रामस्थान लोकांचे म्हणणं आहे। महाशिवरात्री निमित्त दरवर्षी इथे भरते यात्रा। वरोरा तालुक्यातील भटाळा हा गाव या प्राचीन वास्तूसाठी प्रसिद्ध आहे। त्यामुळेच महाराष्ट्र सरकारातर्फे भटाळा गाव हा पर्यटक स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे। गावाच्या पश्चिमेस महादेवाचे पूर्वभूमिक मंदिर आहे। लालसर पिवळा वालुकामाच्या दगडात बांधलेले हे मंदिर जिल्ह्यातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक आहे। येथील वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर दुमजली असून या मंदिरावर शिखर नाही। या संदर्भात एक आख्यायिका सांगितले जाते की शेकडो वर्षापूर्वी या मंदिरावर वीज पडली होती। त्यामुळे मंदिरासह त्यावरील शेखर कळस आणि अमलकाची हानी झाली होती। पूर्ण निर्मिती करताना शेखरवरच या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले। त्यामुळे शेखर नसलेले मंदिर म्हणून या मंदिराला भोंडा महादेव मंदिर असे नाव पडले। हा मंदिर साधारणतः पूर्व पश्चिम कडून 52 फूट आणि उत्तर दक्षिण कडून 36 फूट असा या मंदिराचा आकार आहे। अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे। या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी खालून कोणतीही सोय नाही। त्यामुळे केवळ स्थापत्याच्या दृष्टिकोनातून अशी रचना करण्यात आली असावी असे सांगितले जातात। परंतु अशा प्रकारची रचना दुर्मिळ असून पुरातत्व विभाग, इतिहास तज्ज्ञ व अभ्यासकांना या दुसऱ्या मजला संदर्भात खोड उलगडलेले नाही। जमीन सपाटीपासून 6 ते 8 फूट उंचीवर हे मंदिर आहे। मंदिर परिसरात प्रवेश करताना समोरच अनेक मोठमोठे त्रिशूल आपल्याला दिसते। भाविकांनी नवसापूर्वी हे त्रिशूल इथे ठेवले असे सांगितले जाते। प्रांगणात संपूर्ण फरसबंदी असून इथून थेट मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो। या मंदिराला प्रवेशद्वार नसून अंतराळातच एकामागे एक असे 4 खांबे आहेत। यापैकी आतील खांबावर नक्षी कामं असून बाहेरील खांबावर मात्र विशेषतः कोरीव कामे दिसत नाही। येथील अंतराळात आयताकृती आणि लांबट असून मध्यभागी काळ्या पाषाणातील नंदी स्थित आहे। अंतराळाच्या भिंतांवर ही छत नक्षीकामी आहे। अंतराळामधून गर्भगृहात प्रवेश होतो। यातील गर्भगृह मोठ्या आकाराचे असून त्यात 4 स्तंभ आहेत। स्तंभावर राष्ट्रकूटकालीन कलश व गौवक्षाचे चिन्ह कोरलेले आहेत। या स्तंभाच्या मध्यभागी 4 फूट उंची आणि सुमारे 10 फूट लांबीची काळ्या पाषाणाची भव्य शिवलिंग आहे। शिवपिंडी वारी मार्ग, पाणी व तीर्थ बाहेर पडण्याचे मार्ग सरळ भिंतीतून गेले असल्याने येथे प्रदर्शनाला आपसुकच अटकाव होते। शिवपिंडीला प्रदर्शन घातले जात नाही। याचा विचार करून या पिंडीचे टोक गाभाऱ्याच्या भिंतीला टेकवले असावी। ही शिवपिंडी या मंदिराचे वैशिष्ट्य असून विदर्भातील ते सर्वात मोठी शिवपिंडी समजली जाते। या परिसरात सर्वत्र लालसर पिवळा वालुकामी दगड आहे। जवळपास कुठेही काळा पाषाण अस्तित्वात नसताना ही अवाढव्य व अखंड काळ्या पाषाणाची शिवलिंग येथे कुठून व कशी आणण्यात आली याचेही अभ्यासकांना कोड नाही। या मंदिराच्या बाहेरील भिंतावर काही ठिकाणी सपाट तर काही ठिकाणी त्यावर कोरीव कामे आहे। अंतराळाच्या बाहेरील भिंतावर डाव्या व उजव्या बाजूला देवकोष्ठे आहेत, परंतु त्यातील मूर्ती मात्र काही नीट ओळखता येत नाही। गर्भगृहाच्या 3 भिंतीवरील देवकोष्ठामधील कार्तिकेय, शिव आणि चामुंडा यांची मूर्ती आहेत। मंदिराच्या अंतराळावर आणि गर्भगृहावर निमुळते शिखर नसल्याने मंदिराचा कालखंड निश्चित करणं अवघड असले तरी गावात आढळणारे विविध पाषाण शिल्प व मूर्तीवरून मंदिरा निर्मितीचे कालखंड साधारण 10व्या शतकात म्हणजेच राष्ट्र कालखंडात असावी असे तंत्रज्ञानाचे मत आहे। महाशिवरात्रीला या मंदिरातून रथयात्रा निघते। यावेळी येथे 3 दिवसाची जत्रा भरते। मित्रांनो, या प्राचीन शिव मंदिराबद्दल कुठेही फारशी माहिती उपलब्ध नाही आहे। शिव मंदिराबद्दल पुन्हा आणखी जानकारी देऊ
शकत नाही. तर असा होता या मंदिराचा मागचा इतिहास. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आता भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.